प्रभाग क्रमांक 10 मध्ये विविध विकास कामांचे आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते लोकार्पण। प्रभाग क्रमांक 10 मधील निळकंठेश्वर नगर येथे ओपन स्पेस मधील पेव्हर ब्लॉक व जाधव संकुल येथील गणपती मंदिराच्या पटांगणात करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉकच्या कामांचे लोकार्पण आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते संपन्न झाले। या परिसरात पेव्हर ब्लॉक, केबल अंडरग्राउंड, सभा मंडप आदी विविध विकास कामे करण्यात आली आहेत। यात सर्वप्रथम काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांचा नाहक गोळ्या झाडून हत्या केल्याचा निषेध म्हणून श्रद्धांजली अर्पण केली। कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। नंतर सातपूर मंडल अध्यक्ष म्हणून नारायण जाधव यांचा सर्व पदाधिकाऱ्यांकडून सत्कार केला। या कार्यक्रमास माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर, हेमलताताई कांडेकर, नंदुशेठ जाधव, नारायण जाधव, राजेश तराडे, गणेश बोलकर, नायकवाडे मावशी, रवींद्र जोशी, राजू पाटील, दिनकर कांडेकर, गौरव बोडके, तुषार बंधुरे, विनोद निकम, बाळासाहेब भोजने, योगेश मालुसकर, संदेश पाठक, हेमंत नागरे, तुषार पगारसर, रवींद्र उगले, नाना वाघ, शुभम चिखले, रोशन हिरे, शरद शिंदे, मनोज तांबे, सागर निगड, योगेश वावले, शरद चिखले, अशोक बोडके, निलेश सोनार, गणेश मौले, किरण देशमुख, किरण पाटोळे, सुनील मेत्रे, सागर वैष्णव, निलेश जोशी, सविताताई गायकर, प्रतिवादी कल्पना पाटोळे, वैशाली वाघ, प्रतिभा पाटील, सोनाली चांदणे, कल्पना दुशिंग तसेच परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश दराडे यांनी केले, तर परिसरातील नागरिक अमृतकर काका यांनी आमदार सीमाताई महेश हिरे यांचे कौतुक केले। अधिक माहिती आमदार सीमाताई महेश हिरे यांनी दिली। मागच्या काही महिन्यांपूर्वी एक खेळणे बसवलं होतं, त्याचा लोकार्पणाचा सोहळा बाकी होता। निवडणुकीच्या काळानंतर ताईंचे व्यस्त शेड्यूलमध्ये तो कार्यक्रम राहून गेला होता। त्या अनुषंगाने या परिसरातील नागरिकांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांच्या वतीने इथे या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित आमचे सातपूर मंडळाचे अध्यक्ष नारायणजी जाधव, माजी मंडलाध्यक्ष भगवंती काका, शहराचे उपाध्यक्ष गणेश बोलकर, गायकर मॅडम, पाटोळताई, सर्व सन्मान्य या परिसरातील सगळ्या या भागातील निळकंठेश्वर मंदिर परिसरातील नागरिक, चेअरमन अमृतकर काका, या सर्वांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो की त्यांच्या आमदारांनी ह्या कार्यक्रम परिसरात खेळणे बसून दिले। बऱ्याच निवडणुकीच्या काळात अनेक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते विरोधक नेहमी म्हणायचे की काही मी कुठलं काम केलं, काय केलं, पण आमची सगळे छोटा काम बडा परिणाम त्या पद्धतीने या भागात अनेक कामं केलेले आहेत त्यांनी। त्या अनुषंगाने ह्या भागातनंही जनसमर्थन मतांच्या स्वरूपात ताईंना मिळालं होतं। त्यानंतर आभार दौरा एकदा आम्ही कार्यक्रमात येऊन गेलो होतो, तर त्यावेळेस कार्यक्रमात येऊ शकले नव्हते। तो एक भेटीचा एक नियोजन ह्या कार्यक्रमात आहे। हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी फक्त सर्व नागरिकांना आणि सर्व कार्यकर्त्यांना विनंती की त्यांनी आत्ता जो पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला आपल्या भारतीयांवर, आमदार सौ सीमाताई हिरे यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो। त्यांनी अनेक वेळेस या ठिकाणी आल्या आणि अनेक कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतले। आम्हाला या गार्डनचं सुद्धा ज्यावेळेस आम्हाला ओपनिंग करायचं होतं किंवा नवीन गार्डन तयार करायचं होतं त्यावेळेस आम्ही त्यांना भेटलो, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं आम्हाला की हे गार्डन तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं आम्ही करून देऊ। परंतु त्याच्या आधीच आमचं काम त्यांनी कोणाला तरी सांगितल्यामुळे झालं किंवा काय झालं, त्या अगोदरच मंजुरी झाली आणि बोलकर साहेबांनी अक्षरशः बोलून आम्हाला 20 लाखाचा चेक आमच्या हातामध्ये दिला आणि आम्ही नेऊन तो कॉर्पोरेशनमध्ये दिला। आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्हाला की हे सगळं सीमाताईंमुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याच्याचमुळे हे गार्डन आज जे दिसतंय हे ताईंमुळे छोटे छोटे काय असताना पण ताईंकडे जे विकास झाले, खरोखर विकास सम्राट या ताई आहेत तुम्हाला म्हणतो। आणि त्यांच्या हातून जे काही विकास या ठिकाणी झालेला आहे तो आपल्या सर्वांना या ठिकाणी समोर दिसतोय। तर त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो। आणि आमच्या काही छोट्याशा आता आमच्याकडे खूप छोट्याशा मागण्या आमच्या आपल्या सातपूरमध्ये निळकंठेश्वर नगर येथील खेळणा बसवणं या कामाचं लोकार्पण आणि त्याचबरोबर अशोकनगर येथील वरदविनायक मंदिर, जाधव संकुल इथे देखील पेव्हिंग ब्लॉकच्या कामाचं लोकार्पण, या दोन्हीही कामांच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आमचे सर्व सातपूरचे पदाधिकारी, आमचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर त्या परिसरातले सर्व सन्माननीय ज्येष्ठ मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने दोन्ही ठिकाणी उपस्थित होते। हा खरं तर हे एक निमित्त झालं, परंतु लोकांपर्यंत पोहोचणं, त्यांचा आभार मानणं आणि निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं हा सुद्धा खरं तर या कार्यक्रमाच्या मागे प्रमुख हेतू होता। आज यासाठी आमच्या नगरसेविका माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर, त्याचबरोबर आमचे
नारायणभाऊ जाधव, अशोक नंदू भागातले नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज लोकार्पणाच्या निमित्ताने मी सगळ्यांशी संवाद साधला. अजूनही पुढे त्यांच्या काही समस्या असतील, त्यांच्या काही अडचणी असतील, या देखील आम्ही समजून घेतो आहोत आणि पुढील काळात आपल्याला तिथे काय काय करता येईल याकरता उपाययोजना योजून नक्कीच पुढील काळात त्यांची पूर्ण समस्या हे निवारण करू अशी ग्वाही. स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे.